Thank you for choosing my video. I am today invite to my channel with the help of study chemistry. आज आपण रसायनशास्त्र या विषयावरती इथून पुढे सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. तर रसायनशास्त्रामधल्या ज्या काही कन्सेप्ट आहे 11वी आणि 12वी, त्याचबरोबर खालच्या वर्गातल्या सुद्धा ज्या काही कन्सेप्ट आहे त्या आपण या चॅनलवरती बघणार आहोत. तर मी आतापर्यंत स्टडी करताना विशेष करून जे काही गोष्टी बघितल्या 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठीमध्ये काहीही उपलब्ध नाही, म्हणजे असेल पण कमी प्रमाणात. म्हणून मग मी विचार केला का मी का नाही बनवावं मराठीमध्ये. कारण मी 11वी आणि 12वीमध्ये शिकत असताना नेहमी असं मला वाटायचं का आपण जर इंग्रजीमध्ये असतं हे सायन्स, तर किती अभ्यास केला असता आणि किती सोप्या पद्धतीने विषयाचे पेपर सोडवले असते, किती जास्त नॉलेज मिळालं असतं. म्हणूनच आज आपण या रसायनशास्त्राच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या मराठीमधून शिकूयात. कारण रसायनशास्त्र हा असा विषय आहे का आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये खूप सारा त्याचा उपयोग आहे. मग सकाळी उठल्यापासून ब्रश करण्यापासून तर रात्री झोपेपर्यंत एखादी जर आजार असेल किंवा आपण आजारी पडलो असेल तर त्या औषधांच्या गोळ्या घेण्यापासून तर पाणी पिण्यापर्यंत या सगळ्याच गोष्टी आपल्याला रसायनशास्त्राने पुरवलेल्या आहेत. मग रसायनशास्त्रामध्ये अभ्यास करताना जे काही मॅटर्स आपण स्टडी करणार आहोत त्याच्यामध्ये त्याच्या केमिकल रिॲक्शन्स किंवा त्याचे फिजिकल चेंजेस हे आपण कशा पद्धतीने घडतात आणि आपल्यासाठी ते कशा प्रकारे उपयोगी आहेत किंवा त्याचा उपयोग आपण आपल्या आयुष्यामध्ये कसा चांगला करून घेऊ शकतो हे रसायनशास्त्रामध्ये विशेष करून आपण शिकत असतो. तर चलूया बघूया आपण छोट्या छोट्या भागांमध्ये. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा आणि माझ्यासोबत नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला माहिती होण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. त्याचबरोबर इतर मित्रांना पण शेअर करा. मराठी मित्रांना पण त्याचा फायदा झाला पाहिजे आणि तुम्हाला पण फायदा होईल असं मी सदैव प्रयत्न करेन. आणि काही तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवायला पाहिजे तो टॉपिक तुम्ही कमेंटमध्ये टाईप करा आणि मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद. थँक्यू.